फक्त आश्वासने दिलेले असतात आणि ते आव्हान करत असतात, असं करू तसं करू, पण जनतेपर्यंत त्यांचे ग्राउंड लेवल पर्यंत कुठलाही विकास नाहीये. हा जो झगमगाट दिसतोय हा फक्त आपल्याला समोर दिसतोय. नियोजन शून्य नगरपालिका आहे आमची, कुठलंही नियोजन नाहीये नगरपालिकेमध्ये आणि जनतेला त्यांनी गृहीत धरून घेतलेलं आहे. आपण कसंही काही केलं आपल्याला जनता निवडून देते, त्यामुळे ते जनतेकडे अजिबात लक्ष देत नाही. आता त्यांनी म्हणजे ते असं असतं ना, गरज सर्व वैद्य मरो अशी गोष्ट आहे त्यांच्याकडे. आता त्यांची गरज सरली, ते तिसऱ्या वेळा आमदार होऊन गेले. आता त्यांनी भारतीय जनता पक्षापासून सुट्टी घेतली आणि युती तोडून टाकली. म्हणजे हा स्वार्थीपणा आहे. पाचोरा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पाचोरा शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेविरुद्ध भारतीय जनता पक्षाचं आव्हान आहे. थेट लढत इथं शिवसेना आणि भाजपामध्ये होत आहे. या ठिकाणी सुचेता वाघ यांना भारतीय जनता पक्षाकडून जी आहे ती उमेदवारी मिळालेली आहे. त्या माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी असून यापूर्वी देखील त्यांनी नगरपालिकेमध्ये नगरसेवक पद भूषवलेलं आहे. आपल्यासोबत सुचेता वाघ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदला बदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडापटिंग माणूस आहे, तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील. आम्ही आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं आव्हान जे ते आमच्या पुढे आम्हाला शून्य वाटतंय. आम्ही भारतीय जनता पक्षाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. दिलीप भाऊंनी मागच्या 20 वर्षापूर्वी त्यांनी केलेला विकास अजून जनतेच्या समोर आहे. भुयारी मार्ग असेल, रस्ते असतील, गटारी असतील, फिल्टर प्लॅन भाऊंच्या काळामध्ये मंजूर झालेला होता, काम चालू झालेलं होतं, ते सुद्धा ह्या 15 वर्षामध्ये झालेलं नाही. हे असे खूप प्रश्न आहेत आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहेत. मोदी साहेबांचा पण मार्गदर्शन, देवेंद्र फडणवीस असतील, आमचे पाचोऱ्या शहरातील अमोल भाऊ असतील, वैशालीताई असतील, सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही हे आव्हान स्वीकारणार आहेत. ताई, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीत सामोरे जातात? आमचा सर्वात पहिला मुद्दा असेल स्वच्छता, पाणी, जनतेचं आरोग्य आणि ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांचे त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना सिटी सर्वे मध्ये त्यांना सामील करण्याचा आमचा उद्देश राहणार आहे. ते जनता खूप 15 वर्षापासून आमदारांच्या मागे लागलेले, त्यांनी शब्द पण दिला होता त्यांना, आम्ही तुमचं काम करू, पण आता 15 वर्ष झाले पण अजून जनतेचे कुठलीही कामं झालेली नाहीत. फक्त आश्वासने दिलेले असतात आणि ते आव्हान करत असतात, असं करू तसं करू, पण जनतेपर्यंत त्यांचे ग्राउंड लेवल पर्यंत कुठलाही विकास नाहीये. हा जो झगमगाट दिसतोय हा फक्त आपल्याला समोर दिसतोय. मेन रस्त्यांवर रस्ते दिसत आहे, पण तुम्ही ग्राउंड लेवलला जा, जनतेचे खूप आतोनात आले. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे आणि माझा तोच उद्देश आहे की जनतेच्या समस्या सोडवायच्या. स्वच्छता, पाणी, जनतेचा आरोग्याचा प्रश्न, की पुढच्या वेळपर्यंत पाचोरा शहर असं असेल की मी निवडून आल्यानंतर मी हे सगळे कामं करणार आहे, जनतेसाठीच राबणार आहे आणि कोणी म्हणणार नाही पुढे की समस्या बाकी आहे, कुठलीही समस्या बाकी ठेवणार नाही. आणि दुजा भाव हा आमच्या रक्तातच नाही. स्वर्गवासी ओंकाराप्पांनी आम्हाला समाजवादी विचारसरणी दिलेली. आम्ही निवडणुकीपुरतं राजकारण असं, जनतेशी आमचा कुठलीही दुश्मनी नसते. आम्ही प्रत्येक भागामध्ये जाऊन जनतेचे कामं करतो. जनतेला 8 दिवसातनं पाणी पुरवठा होतो आणि तोही दूषित असतो. असं नाही की पाणी नाही. आता तर एवढा पाऊस झालेला आहे सगळीकडे. मागच्या काळात तर आम्ही महिना पाणी येत नव्हतं. जनतेचे एवढे हाल. आता प्रचाराला जातो, लोक ह्या गरीब महिला असतात, त्यांच्या सगळ्या पाण्याच्या टाक्या भरून ठेवलेल्या असतात. 8-8 दिवस त्यांना पाणी पुरवठा नसतो. पाण्यासाठी कामाच्या वेळा बदलाव्या लागतात त्यांना. महिला, हे गोरगरीब महिला कामांना जातात तर त्यांना त्या दिवशी सुट्टी काढावी लागते, त्यांचा रोज बुडतो आणि ते पण नक्की नसतं पाणी येईल का नाही येईल. म्हणजे अशी नियोजन शून्य नगरपालिका आहे आमची, कुठलंही नियोजन नाही आहे नगरपालिकेमध्ये आणि जनतेला त्यांनी गृहीत धरून घेतलेलं आहे. आपण कसंही काही केलं आपल्याला जनता निवडून देते, त्यामुळे ते जनतेकडे अजिबात लक्ष देत नाही. म्हणून आता जनतेच्या पण लक्षात आलेलं आहे. प्रचाराच्या माध्यमातून जनता आम्हाला सांगतायत की आम्हाला जर सत्ता दिली तर आम्ही जनतेसमोर सगळे कामं करू. आमच्याकडे सत्ता नसताना कुठल्याही याला शेवटी सत्ता पण गरजेची असते ना कामं करण्यासाठी. सत्ता राहिली तर कामं करता येतात. सत्ता आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही जनतेला जे आमच्या अधिकारामध्ये जेवढं आहे तेवढं आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करतो, तरी सुद्धा सत्ता नसताना. पण काही गोष्टी नसतात शक्य.
तेव्हा ते भारतीय जनता पार्टी सोबत राहून त्यांनी तो विजय मिळवलेला आहे आणि सर्व जनतेला माहित आहे तो विजय कसा झालेला आहे काय. आणि त्यांना तेव्हा भारतीय जनता पक्षाची साथ होती. आता त्यांनी म्हणजे ते असं असतं ना, गरज सर्व वैद्य मरो अशी गोष्ट आहे त्यांच्याकडे. आता त्यांची गरज सरली, ते तिसऱ्या वेळा आमदार होऊन गेले. आता त्यांनी भारतीय जनता पक्षापासून सुट्टी घेतली आणि युती तोडून टाकली. म्हणजे हा स्वार्थीपणा आहे. हे उलटेज ड्रामा जो आहे तो 5 वर्षात सुरू आहे. आजी माजी आमदारांच्या पत्नी ज्या आहेत, तुम्ही दोन्ही जणी समोर उभे आहेत, काय वाटतं याला? नाही, मी तर 100% निवडून येणार आहे. जरी असं थोडी असतं आमदारांची पत्नी राहिली म्हणजे त्या निवडून येतील असं नसतं. मी 100% निवडून येणार आणि मी जनतेचे कामं करणार. पुढच्या वेळेस तुम्हाला जनताच सांगेल की शहराचा विकास कसा झालेला आहे. असं आम्हाला विकासासाठीच निवडून यायचंय. आणि भाऊंना म्हणजे भाऊंच्या काळात जे काम झालेले ते अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. रस्ते असतील, कुठले असतील. आणि आता आमच्याच घरासमोरचा रस्ता बघा तुम्ही, 4 महिने झाले नाही तो रस्ता पूर्ण, म्हणजे ते कामं करतात, दिखाव्यासाठी कामं असतात. 2-4 महिन्यामध्ये खड्डे पडतात. म्हणजे क्वालिटी नसते कामाला. आम्ही क्वालिटीचे कामं करू आणि केलेले पण आहेत. आधीच्या काळामध्ये दिलीप भाऊंनी क्वालिटीचे कामं केलेले आहेत. जनता बघते ते सगळं आणि जनता आम्हाला सांगते की आता भाऊंचंच राज्य पाहिजे. भाऊंनाच नगरपालिकेतल्या समस्या सोडवण्याची जाण आहे. किती जागांवरती तुम्ही विजय? आम्ही सगळ्या जागांवर विजय मिळेल आम्हाला. जर सत्ता आली तर कुठले काम तुम्ही प्राधान्याने कराल? मी सर्वप्रथम शहर स्वच्छ करणार आहे. जनतेला पाणी पुरवठा सुरळीत करणार आहे. मग त्याच्यानंतर राहिलेले जे रस्ते असतील, गटारी असतील, ओपन प्लेस, अधुरे कामं आहेत ते पूर्ण करणार आहे. विरोधकांना धोबीपछाड देईल असा आमदार किशोर पाटील म्हणाले. नाही, ते काही धोबीपछाड देण्यासाठी ते काही धोबीघाट नाही. धोबीपछाड करण्यासाठी जनता आहे. जनता सुज्ञ आहे. जनतेला कळतंय आता सगळं की कोण कसं आहे, कोण कसं आहे. त्याच्यामुळे आमदारांनी अशी भाषा करू नये धोबीपछाड करण्याची. कोणाची धोबीपछाड होईल ते दिसेल.